गाईस कसे तुम्ही तर ना आता मला बोललं जोरात भूक लागलेली तर मी मम्मीला बोललो काय ती बनव 3-4 दिवस झाले तर मम्मीने आता बघा काय बनवले म्हणजे माझा आवडतच वस्तू आहे. ओके ओके नाही सगळंच आवडतं मला तुम्हाला माहितीच आहे आणि दुसऱ्यांना पण आवडत असेल की काय काय लोकांना नाही आवडत काय काय लोकांना टोस्ट करून आवडतं काय काय लोकांना भरपूर युनिक युनिक टेस्ट असतात. तर हे बघा काय बनवलं हे बघा गाईस इकडे स्पेशल स्पेशल काय बोलते याला सँडविच बनवतोय आम्ही असंच टाइमपासमध्ये बनवतोय. हे काय असं पक्क पण नव्हतं मग मम्मी बोलली हा प्रेम कधीपासून बोलतोय तर काय बनवून घेऊया म्हणजे ना घरामध्ये ना बटाटे पण होते मग मी बोलली बटाटे आहेत घरामध्ये आणि मग आम्ही आहे ना कांदा टाकू नाही घरामध्ये बटाटे पण होते कांदा म्हणून म्हटले चल आता बटाटे आहेत घरामध्ये आणि ना हे बटर ना कधीच आणलं होतं मग मी म्हटलं बटर म्हणजे 2 दिवस झाले आणलं होतं तर मग मी म्हटलं चल मग आता हेच करून टाकू आपण काहीतरी हा होता ना डार्क सोया सॉस घरात मग तोच तर तोच आहे घरातला आहे हा पण सोया सॉस थोडी टाकता बोललो की जाऊ द्या आता आहे ना आपण याचं ना सँडविचेस बनवून घेऊ असं आणि आम्ही आता सँडविच बनवतो आता तर म्हणजे असं साधंच बनवतो असं सर्व मसाला वगैरे टाकून साधंच बनवतो एकदम सिंपल आहे गाईस बटर आहे आलू आहे आणि चीज आणि शेजवान चटणी 4-5 हे होणार आहे मिक्स याच्या तुम्हाला दाखवते कसं झालं गाईस चीज कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा. चीज तर सगळ्यांनाच आवडते बघू काय काय माझ्या एका मित्राला तर नाही आवडत जोशी त्या दुसऱ्या सोसायटी आहे ना आपली तिकडचं एवढा पाऊस आहे तरी चीज पण असं पिघळतंय नाही हे असं कसं झालं पूर्ण असं पिठासारखं त्याने फेक चीज तर नाही दिलं ना फेक चीज नाही चीज बरोबर आहे पण गरमीमुळे आणि ते नेमकं गॅसजवळच राहिलं ना त्याच्यामुळे मग ते असं झालं चीज बरोबर दिलं चला आपण आपल्या चुकीमुळे दुसऱ्याला काय बोलू नाही शकत ना तुला बोललेलो घेऊन लगेच कर लगेच कर तर गाईस तेव्हा आतून चीज आपलं सँडविच कसं दिसते आणि हा लागला वरचा ब्रेड मम्मी खाते पण मग प्रेमला देणार पहिले नंतर मी खाणार आता प्रेमच सांगेल कसं झालं प्रेमला तर गाईस खाते मम्मी तर गाईस हा सँडविच हातात आला आहे तर टेस्ट करून मी सांगतो गाईस काय आलंच ना टेस्ट म्हणजे पावच खाल्ला गेला दुकानमध्ये भेटतं ना तसंच बनले डिट्टो बस ते दुकानवाले गरम करता याला काय बोलता बटरला आणि एवढा 100 रुपयाच्या आतून गेलं आणि केवढं खाल्लं जाईल आणि तेच दुकानात गण महाग भेटतं तर मी आणि अनहेल्दी असतं त्यांच्याकडे कुठे काय करतं आपल्याला काय माहिती म्हणजे चांगलं लागते अजून एक गाईस तर हा पण तसा आहे पण ना याच्यामुळे असं क्रीमचा स्वाद येतो एकदम स्मूथ क्रीम असते ना तसा स्वाद येतो
आणि चीज ना मेल्ट होऊन गेले तर एकदम असं चीजी वाटते, एकदम एकदम यम्मी. त्या फ्रेंडला दिलं, अभी हम खाएंगे. फ्रेंड का हो गया अभी. संपलं हातातलं. नाही. हे बघा आता हा बटाटा आहे ना, मम्मीने असं करून असं टाकलं. याला काय म्हणतात माहिती आहे? तिथे सँडविचच्या दुकानामध्ये आलू स्लाइस असं म्हणतात. आहा. पहिले मी मी आलू स्लाइस कसा बोलतात, ते आलू कापता आणि मग त्याच्यावर हे काय बोलतात बटर टाकता आणि मग चाट मसाला टाकतात, त्याला बोलतात आलू स्लाइस. अच्छा. मग ना मी तोंडाला पाणी येतोय आता खायला. आता तर का देव प्रेम तुलाच देऊन देऊ का? अहो. नंतर खाते मग. हे बघा असं चीज असं होऊन राहिली. यम्मी. जास्त म्हणजे आता ते शेजवान चटणी आहे ना, त्याच्या तोंडाला पाणी नुसतं येते ना, कारण ती शेजवान चटणी असते ना. त्याचं तोंडाला याचं पाणी येते. जर पण तूच खाऊन घे. नको खा, तू नाही खाल्लंय सकाळपासून काय. आता मी हे दोघी अशी जॉईन करते, अशी सस्तावाला सँडविच, आणि हे असं उचलते. एक नंबर. कसा बनलाय मम्मा? तर गाईस मी पण एक सँडविच बनवू का, स्पेशल सँडविच? हा बघा मी स्पेशल बनवला आहे. आता मी तुम्ही बोलणार याच्यामध्ये काय नवीन आहे, तर हे बघा म्हणजे याच्यामध्ये ब्रेडवर हे नाही लावलं बटर, आणि हा बटाटा किसून टाकला आहे, आणि या आतमध्ये हे चीज आहे, आणि अख्खं हे काय बोलता बटर. आणि आता लावूया, आणि हे क्लोज प्रेस, आणि हा बघा जर ते चीजच आहे ना गाईस. मम्मीला ट्राय करायला बोलूया. मम्मा आहे की खाऊन बघ. मम्मी याच्यामुळे काय एवढा फरक तर नसणार, सेमच लागेल. मी ट्राय करतो गाईस. तर गाईस मम्मी खाल्लेलं आणि इकडे मी खातोय. म्हणजे बटाट्याचा जास्त टेस्ट येतो तोंडावर तरी. चांगलंच आहे गाईस. चला मग बाय.